Hello. In the last session where we are discussing about that DDE algorithm, we have seen the first step that we have considered the two endpoints. Now, in the second step, okay, what we will do is we will find a change in y coordinate and change in x coordinate. आपल्याला y coordinate मधला चेंज आणि x coordinate मधला चेंज काढायचा आहे. कसा काढणार आहोत? dy आणि dx. dy ची व्हॅल्यू काय आहे बघा, y2 मायनस y1. dx ची व्हॅल्यू आहे x2 मायनस x1. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आपण हे ऑलरेडी करायचो मॅथमॅटिक्समध्ये. ज्यावेळेला स्लोप काढायचो आपण लाईनचा m इक्वल टू dy बाय dx, त्यावेळेला हीच गोष्ट करायचो. तर ह्या गोष्टी आपल्याला सेपरेटली करायच्या आहेत. ओके, दॅट इज dy इक्वल टू y2 मायनस y1 अँड dx इक्वल टू x2 मायनस x1. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की dy ची व्हॅल्यू ज्या वेळेला आपण कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घेणार आहोत. म्हणून मॉड ऑपरेटर आहे बघा, मॉड ऑफ y2 मायनस y1. तेव्हा जरी निगेटिव्ह व्हॅल्यू आली तरी चेंज जो असणार आहे, फरक जो असणार आहे, तो नेहमी पॉझिटिव्ह असला पाहिजे. वाय कोऑर्डिनेटची व्हॅल्यू ए कोऑर्डिनेट ए पॉईंट आणि बी पॉईंटचा विचार करता वाय कोऑर्डिनेट समजा जर कमी झाला असेल तरी पण चेंज जो फरक असणार आहे तो काय असणार आहे, पॉझिटिव्हच राहणार आहे. तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. आपण हे करतो, स्लोप काढताना आपण हे बघितलेलं आहे. ठीक आहे. आता एकदा आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली की त्यानुसार काम करायचं आहे. आपल्या केसमध्ये बघा, ओके, आपण ए पॉईंटचे कोऑर्डिनेट काय घेतले होते, 2,1 म्हणजे 2x कोऑर्डिनेट होता, 1 आपला y कोऑर्डिनेट होता. आणि बी पॉईंटचे कोऑर्डिनेट घेतले होते 7,1 म्हणजे 7x कोऑर्डिनेट होता, 1 y कोऑर्डिनेट होता. मी अगदी सिम्पल लेवलला जाऊन सांगतोय, हे प्रत्येकाला समजतच असेल. ठीक आहे. मग ह्या दोन पॉईंटसाठी dx ची व्हॅल्यू काय येईल, 7 मायनस 2 दॅट इज 5. आणि dy ची व्हॅल्यू काय येईल, 1 मायनस 1 दॅट इज 0. बरोबर ना? ओके, आता इथे निगेटिव्ह आलंच नाही आहे, त्याच्यामुळे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू पॉझिटिव्हच आहे. ओके, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू पॉझिटिव्हच राहणार आहे. ओके, मॉड्युलर ऑपरेटर मॉड करण्याची काही आवश्यकता नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढच्या स्टेपमध्ये काय करणार आहोत, अल्गोरिदममध्ये दिलेल्या आहेत ह्या स्टेप्स, आपल्याला फक्त फॉलो करायचे आहेत. dx ची व्हॅल्यू जर dy पेक्षा जास्त असेल, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ dx इज ग्रेटर दॅन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ dy. आपल्या केसमध्ये तसंच आहे बघा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ dx इज 5. इट इज ग्रेटर दॅन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ dy दॅट इज 0. सो इन दॅट केस व्हॉट वी वॉन्ट टू डू इज फिक्स लेंथ इक्वल टू लेंथ नावाचा आपण एक व्हेरिएबल घेतला आहे, त्याची व्हॅल्यू काय करणार आहोत, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ dx. आणि जर नसेल तर काय करणार आहोत, एल्समध्ये लेंथची व्हॅल्यू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ dy करणार आहोत. ह्याच्यात थोडक्यात असं आहे की ज्या कोऑर्डिनेटमध्ये जास्त चेंज होतो त्याची व्हॅल्यू आपण लेंथला देणार आहोत. जर dx मध्ये जास्त चेंज झाला तर dx ची व्हॅल्यू देणार आहोत, dy मध्ये जास्त चेंज झाला तर dy ची व्हॅल्यू देणार आहोत. ठीक आहे. मग थोडक्यात काय आहे की ए कडून बी कडे जाण्यासाठी आपल्याला इंटरमिजिएट पॉईंट्स पाहिजेत. आणि ते इंटरमिजिएट पॉईंट्स ड्रॉ करण्यासाठी ज्या कोऑर्डिनेटमध्ये जास्त फरक पडतोय त्या कोऑर्डिनेटच्या दिशेने आपण काय करणार, हालचाल करणार आहोत, मुवमेंट करणार आहोत. त्या दिशेने आपण जाणार आहोत. तुम्हीच विचार करा, आपण सुरुवातीला एक जी लाईन ड्रॉ केली होती, ठीक आहे, आपण ह्या ठिकाणी एक लाईन ड्रॉ केली होती, त्यामध्ये आपण हे बघितलंय बघा. तुम्ही ऑलरेडी ते केलंय, फक्त त्या पद्धतीने विचार केला नसेल. बघा, परत एकदा मी दाखवतो. ओके, ज्या वेळेला आपण ही लाईन ड्रॉ केली ए 2,1 पासून इथे आपला बी आहे, एक्झाम्पलसाठी चाललाय, एक्झॅक्ट कोऑर्डिनेट असेल असं नाही. 7,1 हा पॉईंट काय 2, हा पॉईंट आहे आपला 2, हा एक्स कोऑर्डिनेट आहे 7 आणि हा वाय कोऑर्डिनेट आहे 1. हे एक्झाम्पलसाठी चाललंय. 2,1 पासून 7,1 पर्यंत ज्या वेळेला लाईन ड्रॉ केली त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जी लाईन ड्रॉ केली ती कोणत्या दिशेने कुठे केली बघा, एक्स मध्ये आपण वाढवत गेलो बघा, एक्स मध्ये वाढवत गेलो. वाय मध्ये आपण काही वाढवलं का, नाही वाढवलं. वाय कोऑर्डिनेट आपला कॉन्स्टंट राहिला. म्हणजे ह्याचा अर्थ जर आपल्याला इंटरमिजिएट पॉईंट आपण तर लाईन ड्रॉ करण्यासाठी इंटरमिजिएट पॉईंट घेणार आहोत. आपण जशी नोटबुकवर लाईन ड्रॉ करू शकतो तशी कॉम्प्युटर ग्राफिक स्क्रीनवर ड्रॉ करता येत नाही. आपल्याला लाईन ड्रॉ करण्यासाठी इंटरमिजिएट पॉईंट्स घ्यावे लागतील. तुमच्या आता हे लक्षात आलं असेल, जे आपण इंटरमिजिएट पॉईंट्स हे मिळवणार आहोत ते सगळे इंटरमिजिएट पॉईंट्स एक्सच्या दिशेने असले पाहिजेत. कारण एक्समध्ये फरक पडत जातो.
2 पासून आपल्याला 7 पर्यंत पोहोचायचं आहे एक्स कोऑर्डिनेटमध्ये. वायमध्ये कोणताच फरक झाला नाहीये. वाय कोऑर्डिनेट कॉन्स्टंट राहिलाय. मग जो फरक झालाय तो एक्स डिरेक्शनमध्ये झालाय. एक्स अक्षाच्या दिशेने झालाय. एक्स ॲक्सिसच्या दिशेने झालाय. मग आपल्याला एक्समध्ये फरक केला पाहिजे. याचा अर्थ एक्समध्ये होणारा चेंज बघितला पाहिजे. म्हणजेच आपल्याला dx बघितला पाहिजे इनडायरेक्टली. म्हणून आपण जी लेंथची व्हॅल्यू फिक्स करतो ती कोणाची करणार आहोत? या केसमध्ये dx ची करणार आहोत. आता तुम्हाला समजलं असेल. समजा आपण लाईन ड्रॉ अशी केली असेल, ओके, व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली असेल, तर व्हर्टिकल लाईन ड्रॉ करण्यासाठी y मध्ये फरक झाला असेल, मग y मध्ये फरक होत असेल तर मग y चा फरक घेणार आहोत. ओके, सो डिपेंड करतं कोणत्या पद्धतीने आपण लाईन ड्रॉ करतो. ओके, किंवा कोणती लाईन ड्रॉ करतो त्यानुसार आपण त्या गोष्टी बदलणार आहोत. आय थिंक द आयडिया इज क्लिअर टू यू, राईट? सो हे तर खूपच एक सोपं एक्झाम्पल होतं ज्यामध्ये dx मध्ये फरक होत होता, म्हणून लेनची व्हॅल्यू काय केली आपण? dx केली. ओके, नेक्स्ट स्टेप इज दॅट कॅल्क्युलेट एक्स इन्क्रीमेंट अँड वाय इन्क्रीमेंट. आता हे का करायचं? तर आपल्याला इंटरमिजिएट पॉईंट्स ड्रॉ करायचे आहेत बघा. ओके, पहिला पॉईंट तर आपल्याकडे आहे, एक त्याचे x1 y1 कोऑर्डिनेट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. मग पहिला पॉईंट ए ड्रॉ केला आपण, त्यानंतर पुढचे पॉईंट ड्रॉ करण्यासाठी आपल्याला इन्क्रीमेंट झाली पाहिजे, x मध्ये पण झाली पाहिजे आणि y मध्ये जर असेल तर y मध्ये झाली पाहिजे. जर आवश्यकता असेल तर. आपल्या केसमध्ये y मध्ये इन्क्रीमेंट होण्याची आवश्यकता नाही, मग आपण y ची इन्क्रीमेंट 0 करणार. पण x मध्ये तर इन्क्रीमेंट होणार आहे, ती झाली पाहिजे दरवेळेला झाली पाहिजे. जर आपण x मध्ये इन्क्रीमेंट केली तरच आपण लाईनमध्ये पुढे पुढे जाऊ शकतो. a कडून मग m1 कडे जाऊ शकतो, m1 कडून m2 कडे जाऊ शकतो. कधी जाऊ शकतो? जर x मध्ये इन्क्रीमेंट झाली तर जाऊ शकतो. मी मगाशी दाखवलंय मागच्या सेशनमध्ये ही गोष्ट, कसं आपण a कडून m1 कडे जातो, m1 कडून m2 कडे जातो आणि सो ऑन, राईट? तुम्ही नोटबुकमध्ये ते नोट डाऊन पण करून घेतलं असेल, म्हणून तुम्हाला मी सांगतोय की नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. कारण बोर्ड जर असेल माझ्याकडे जर असतं अवेलेबल तर मला हे लगेच दाखवता आलं असतं बोर्डवर. दरवेळेला ते व्हाईट बोर्डवर जाऊन स्विच करणं सोपं नाही आहे ऑनलाईन सेशन्समध्ये. ओके, सो आय वॉन्ट टू गो फ्रॉम A to M1, M1 to M2, M2 to M3 and so on up to point B is reach. जोपर्यंत पॉईंट बी मिळत नाही तोपर्यंत मला इंटरमिजिएट पॉईंट्स बघावे लागतील. म्हणजेच एक्स मध्ये इन्क्रीमेंट करावे लागेल आणि वाय मध्ये जर गरजेची असेल तर वाय मध्ये सुद्धा इन्क्रीमेंट करावी लागेल. मग ती इन्क्रीमेंट किती करायची हे कॅल्क्युलेट करायला हवं. कसं कॅल्क्युलेट करणार आहोत? फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला काही बनवायचं नाहीये. फॉर्म्युला इज दॅट एक्स इन्क्रीमेंट इक्वल टू dx डिवाइड बाय लेंथ. dx डिवाइड बाय लेंथ. ओके, आता लेंथच्या मागे फ्लोट केलाय तर त्याला म्हणतात टाईप कास्टिंग. बघितलंय तुम्ही. टाईप कास्टिंग का केलंय? जर लेंथची व्हॅल्यू फ्रॅक्शनल व्हॅल्यू येत असेल, समजा आली असेल, आपल्या केसमध्ये नाही आहे लेंथची व्हॅल्यू फ्रॅक्शनल, समजा आली असेल लेंथची व्हॅल्यू फ्रॅक्शनल, तर तुम्हाला काय करायचं आहे? तर त्याला फ्रॅक्शनल व्हॅल्यू कन्सिडर करायचं आहे. त्याला राऊंडिंग करायचं नाही आहे, इंटिजर घ्यायचं नाही आहे. अदरवाईज मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनमध्ये फरक पडणार आहे. लेंथची व्हॅल्यू 5.2 आहे आणि तुम्ही जर 5 घेतला तर तुमचा आन्सर जे आहे इन्क्रीमेंटचं ते बदलणार आहे. म्हणून त्याला काय करायचं? फ्रॅक्शनल व्हॅल्यू कन्सिडर करायची. म्हणून इथे टाईप कास्टिंग केलं. सो एक्स इन्क्रीमेंट, okay, xinc equal to dx divided by length. Similarly, y increment equal to dy divided by length, right? Okay, the next part is step number 5 is x equal to x1, y equal to y1. आता काय करतोय आपण x इन्क्रीमेंट काढून घेतलं, dx dy काढून घेतलं, लेंथ काढून घेतलं. अजूनही आपण कोणताही पॉईंट ड्रॉ केलेला नाही. आपण पॉईंट ड्रॉ करणार, इनडायरेक्टली लाईन ड्रॉ केली जाणार आहे. पॉईंट ड्रॉ कसा करायचा ह्याच्यासाठी आपल्याकडे कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये किंवा सी प्रोग्रामिंगमध्ये प्रोव्हिजन आहे. पॉईंट ड्रॉ करता येतो सी प्रोग्रामिंगमध्ये, लाईन ड्रॉ करता येत नाही. आणि ज्या वेळेला आपण इंटरमिजिएट पॉईंट ड्रॉ करत जातो त्यावेळेला त्याची लाईन बनते, इनडायरेक्टली लाईन बनते. ठीक आहे, त्यावेळेला आपल्याकडे प्रोव्हिजन अवेलेबल आहे सीमध्ये. ओके, आणि कोणती प्रोव्हिजन आहे? देर इज अ मेथड कॉल्ड एज अ पुट पिक्सल मेथड. ओके, ह्या पुट पिक्सल मेथडला कोऑर्डिनेट्स द्यावे लागतात. कोणते कोऑर्डिनेट्स द्यावे लागतात? एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि तिसरा जो पॅरामीटर आहे तो म्हणजे कलर व्हॅल्यू. कोणत्या कलरने द्यायचं आहे? तर कलर कसे आहेत? 8 बिट सिस्टीम आहे. 8 बिटमध्ये 0 पासून 255 पर्यंत कलरचे नंबर आहेत. रेड कलरसाठी स्पेसिफिक नंबर आहे, ब्ल्यूसाठी आहे, व्हायोलेटसाठी आहे, येल्लोसाठी आहे. ओके, आपण एक्झाम्पलसाठी आपण 10 कन्सिडर केलं आहे अल्गोरिदममध्ये. तुम्ही कोणतीही व्हॅल्यू कन्सिडर करू शकता. 0 पासून 255 पर्यंतची कोणतीही व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, तेव्हा पुट पिक्सल फंक्शन काय करतं? पॉईंट ड्रॉ करतं.
कुठे ड्रॉ करतं? कॉम्प्युटर ग्राफिक स्क्रीनवर, म्हणजे त्या ब्लॅक स्क्रीनवर. सी प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर जे आउटपुट मिळतं ते आपल्याला कन्सोल विंडोवर मिळतं किंवा ब्लॅक स्क्रीनवर मिळतं. त्या ठिकाणी आपण पुट पिक्सल फंक्शनचा वापर करून किंवा मेथडचा वापर करून आपण पॉईंट ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. तेव्हा त्याला 3 कॉर्डिनेट्स द्यावे लागतात, एक्स, वाय आणि 10. आता एक्सची व्हॅल्यू काय? x1 म्हणजे सुरुवातीचा जो स्टार्टिंग पॉईंट, एचे कॉर्डिनेट्स. ओके, x1 y1 बरोबर ना. ठीक आहे. त्याच्या व्हॅल्यू आपण एक्स वायला दिल्या आणि आपण पहिला पॉईंट ड्रॉ करून घेतला, म्हणजे स्टार्टिंग कॉर्डिनेट ड्रॉ केला आपण. म्हणजे आता मी तुम्हाला दाखवतो काय एक्झॅक्टली आपण काम केलं ते. ठीक आहे. आपल्या कॉम्प्युटर ग्राफिक स्क्रीनवर, ही आपली जर स्क्रीन असेल तर त्या स्क्रीनवर, ठीक आहे, एक्स कॉर्डिनेट आहे, हा वाय कॉर्डिनेट आहे. ठीक आहे. त्या स्क्रीनवर आपण काय ड्रॉ केलं की स्टार्टिंग पॉईंट ड्रॉ केला. ओके, स्टार्टिंग पॉईंट ड्रॉ केला ए. ओके, ज्याचे कॉर्डिनेट 2,1 आहेत आपल्या केसमध्ये, त्यांच्या केसमध्ये x1 y1 आहेत. अल्गोरिदम मध्ये आपल्याला x1 y1 लिहावे लागणार, आपण असं म्हणू शकत नाही 2,1. आपल्या एक्झाम्पलसाठी आपण 2,1 घेतलंय. ठीक आहे. त्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे? ए नंतरचा इंटरमिजिएट पॉईंट. आपल्याला जायचं आहे बी पर्यंत, पण डायरेक्टली बी पर्यंत जाऊ शकत नाही, इथपर्यंत जाऊ शकत नाही. हा आपला बी पॉईंट असेल, इथे जायचं आहे आपल्याला बी पर्यंत, पण आपण काय करणार? इंटरमिजिएट पॉईंट ड्रॉ करणार. ओके, त्यानंतर इंटरमिजिएट पॉईंट, असं करत जाणार आहोत. ठीक आहे. या पद्धतीने आपण ड्रॉ करणार. मग हा M1 आहे समजा, तर M1 चे कॉर्डिनेट आपल्याला मिळवावे लागतील आणि मग ड्रॉ करावं लागेल. आपण ॲक्च्युली जोडतच नाही, आपण फक्त पॉईंट ड्रॉ करत जातो. इनडायरेक्टली ते इंटरमिजिएट पॉईंट ड्रॉ ऑटोमॅटिकली केले जातात. ठीक आहे. तर आपण पहिला पॉईंटर ड्रॉ केला, नंतर काय करणार आहोत? नेक्स्ट पॉईंट इज कंटिन्यू प्रोसेस टिल आय रिचेस टू लेंथ. जोपर्यंत आपण, लेंथ म्हणजे काय? लेंथ किती असणार आहे? जोपर्यंत एंड पॉईंटला पोहोचत नाही. एंड पॉईंट जिथे आहे तिथपर्यंत लेंथ आहे. ओके, जोपर्यंत लेंथला पोहोचत नाही तोपर्यंत आपण कंटिन्यू करणार आहोत. काय कंटिन्यू करणार आहोत? तर फॉर लूप दिलाय बघा, आय इक्वल टू 0, आय लेस दॅन लेंथ, आय प्लस प्लस. आता आय लेस दॅन लेंथ का म्हटलंय बघा. लेंथ काय आहे आपली की एक्स मधला फरक आणि वाय मधला फरक, याच्यानुसार आपण लेंथ ठरवली आहे. एक्स मधला फरक जास्त असल्यामुळे लेंथची व्हॅल्यू काय आहे? एक्स मधला फरक, ॲब्सोल्यूट डिफरन्स बिटवीन एक्स कॉर्डिनेट, दॅट इज ॲब्सोल्यूट ऑफ डी एक्स. जोपर्यंत आपली लेंथ पूर्ण होत नाही, लेंथ आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत आपण ही प्रोसेस कंटिन्यू करणार आहोत. जोपर्यंत आपल्याला दिलेल्या लेंथसाठी, प्रत्येक लाईनची एक लेंथ असते, बरोबर ना. ओके, आपल्याला सांगितलं आहे की 2,1 पासून 7,1 पर्यंत लाईन ड्रॉ करायची आहे आणि लाईनची लेंथ किती आहे? 5 युनिट. सेंटीमीटर मीटर म्हणत नाही मी, 5 युनिट म्हणतो. 5 युनिटची लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला. जोपर्यंत 5 युनिटची लाईन ड्रॉ करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या लाईनचा एंड पॉईंट मिळणार नाही, बरोबर ना. तोपर्यंत मिळणार नाही. ज्या वेळेला आपल्याला 5 युनिटची लाईन ड्रॉ करून संपेल त्यावेळेला आपल्याला एंड पॉईंट मिळेल. म्हणून आपण काय करणार आहोत? ही ॲक्टिव्हिटी रिपीट करणार आहोत. ओके, म्हणून आपण फॉर लूपमध्ये दिलं आहे. आता तुम्हाला समजलं असेल लेंथचं काय महत्त्व आहे ते. आय इक्वल टू 0, आय लेस दॅन लेंथ, आय प्लस प्लस. म्हणजे जोपर्यंत आयची व्हॅल्यू लेंथ होत नाही, म्हणजे जोपर्यंत पूर्ण लाईन ड्रॉ केली जात नाही, 5 युनिटची लाईन जोपर्यंत ड्रॉ केली जात नाही तोपर्यंत आपल्याला रिपीट करायच्या आहेत ह्या गोष्टी. कोणत्या गोष्टी रिपीट करायच्या आहेत? तर आपल्याला पहिल्यांदा पुट पिक्सलला कॉल करायचं आहे, त्याच्यामध्ये एक्स, वाय आणि 10 द्यायचं आहे, म्हणजेच काय? पहिला पॉईंट ड्रॉ करायचा आहे. नंतर दरवेळेला एक्समध्ये काय करायचे? इन्क्रीमेंट करायचे. कशी? एक्सला कसं चेंज करणार आहोत? एक्स इक्वल टू आधीचा एक्स अधिक एक्स इन्क्रीमेंट. म्हणजे आधीचा एक्स होता आपला 2, एक्स इन्क्रीमेंटची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल 1 असेल तर 2 + 1 काय बनेल? 3. तेव्हा नवीन एक्स काय बनेल? 3. वायची व्हॅल्यू होती 1, सुरुवातीला 1 होती. इन्क्रीमेंट 0 असेल तर 1 + 0 1. ओके, म्हणजेच काय मिळेल मला? नवीन एक्स आणि वाय मिळेल. काय मिळेल तो? 3,1. म्हणजेच काय आपला कोणता पॉईंट आहे? M1 आहे. इनडायरेक्टली कोणता पॉईंट आहे? M1 आहे, ज्याचे कॉर्डिनेट 3,1 आहेत. नंतर मला नेक्स्ट टाइमला काय मिळेल? M2 ची व्हॅल्यू मिळेल. M2 काय आहे आपला? 4,1. ओके, मी परत एकदा ड्रॉ करून दाखवतो ह्या गोष्टी, म्हणजे चांगल्या समजतील तुम्हाला. ओके, दिस इज पॉइंट A. This is point A, 2,1.
So it is difficult to use this whiteboard after some time. This is point A, 2 comma 1. Okay, and the length is, okay, I want to reach up to point B, right? So I have to consider the intermediate, sorry, I have to consider the intermediate point. Okay, I want to reach to point B. So this is first intermediate point, M1. M1. Okay, coordinates are 3 comma 1. As per algorithm we can find out it. Okay, because we are incrementing by using x increment, y increment. Similarly, this is M2, 4 comma 1, and so on. Then M3, M4, M5 if required, and then B, point B. So when we'll draw these points, indirectly line can be drawn. ओके, इंटरमिजिएट पॉईंट जसजसे आपण ड्रॉ करत जातो तसतसे आपल्याला लाईन मिळत जाते. तुम्ही म्हणाल की सर 2 पॉईंट्समध्ये खूप डिफरन्स आहे, मग त्यांना कसं कनेक्ट करायचं? 2 पॉईंट्समध्ये डिफरन्स यामुळे आहे की आपण मॅन्युअली ही प्रोसेस दाखवतोय मी तुम्हाला, ठीक आहे. पण कॉम्प्युटर स्क्रीन ज्या वेळेला पॉईंट्स ड्रॉ करते त्यावेळेला डिफरन्स घेतच नाही. ते इंटरमिजिएट पॉईंट्समधला जो डिफरन्स असतो खूपच कमी असतो, सूक्ष्म असतो, खूपच लहान असतो. कॉम्प्युटर ग्राफिक्स ज्या वेळेला आपण अल्गोरिदम हे रन करतो त्यावेळेला जी इन्क्रिमेंट होते ती 1, 2, 3 अशी होत नाही. 1, 2, 3 इन्क्रिमेंट मी का धरतोय की तुम्हाला हे सोपं पडावं, समजायला सोपं पडावं. ॲक्च्युअली कॉम्प्युटर ग्राफिक्स ज्यावेळेला इन्क्रिमेंट करते त्यावेळेला इन्क्रिमेंट कशी करते, 0.25, 0.5, 0.75, then 1, then 1.25, 1.50, 1.75 अशा पद्धतीने थोडी थोडी इन्क्रिमेंट करते. पाव, अर्धा, पाऊंड या पद्धतीने करते. त्यामुळे 2 पॉईंट्समध्ये डिफरन्स राहत नाही आणि ते पॉईंट्स जे ड्रॉ केले जातात ते कंटिन्युअस पॉईंट ड्रॉ केले जातात. अल्गोरिदम ती काळजी नेहमी घेत असतो. मी जर समजा 0.25, 0.50 असा जर डिफरन्स घेतला 2 पॉईंट्समध्ये तो मला दिसणारही नाही तो, किंवा मला ड्रॉ करणं पण खूप कठीण जाईल. म्हणून मी काय म्हणून 1, 2, 3 असा मी डिफरन्स घेतोय. कोऑर्डिनेट्स घेत असताना पॉईंट एचे कोऑर्डिनेट 2, 1 घेतले. इंटरमिजिएट पॉईंटचे कोऑर्डिनेट मी 3, 1, 4, 1 असे घेतले. का घेतले की मला दाखवणं सोपं जावं. परंतु कॉम्प्युटर ग्राफिक्स स्क्रीन त्या सगळ्याची काळजी घेते आणि अल्गोरिदम करेक्टली वर्क करतो आणि लाईन ड्रॉ करतो. आपल्याला ती लाईन दिसते. ओके, इनडायरेक्टली ते इंटरमिजिएट पॉईंट्स ड्रॉ केलेले असतात. ओके, सर तुम्हाला अल्गोरिदम समजला असेल. ठीक आहे, आपण दरवेळेला एक्स आणि वायमध्ये काय करतो, इन्क्रिमेंट करतो आणि इन्क्रिमेंट केल्यानंतर परत त्या फॉर लूपमध्ये असल्यामुळे जोपर्यंत लेंथ पुरं होत नाही, म्हणजे 5 युनिटची लेंथ जोपर्यंत पुरी होणार नाही किंवा जी काय तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे त्या लाईनची जी लेंथ आहे ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण ही ॲक्टिव्हिटी परफॉर्म करणार आहोत. म्हणजे पुट पिक्सेलला परत परत वारंवार कॉल करणार आहोत आणि ते पॉईंट्स ड्रॉ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक महत्त्वाची गोष्ट इथे डिले ऑफ 10 दिलं आहे. तर डिले फंक्शन सीमध्ये इनबिल्ट फंक्शन आहे, तयार फंक्शन आहे, आपल्याला फक्त वापरायचं आहे. ते फंक्शन काय करतं, तर प्रत्येक पॉईंट ड्रॉ केल्यानंतर काही सेकंदांचा वेळ देतं. म्हणजे ह्युमन आयला ते दिसू शकतं की पॉईंट ड्रॉ केले जात आहेत. ठीक आहे, तो डिले ऑफ 10 मीन्स 10 मिलीसेकंड्स. तुम्हाला वाटत असेल की 10 मिलीसेकंड खूप कमी टाईम आहे, खूप कमी वेळ दिलेला आहे, मला दिसणार पण नाही तो वेळ. तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही तो डिले वाढवू शकता, 100 करू शकता, 1000 करू शकता. मग 1000 मिलीसेकंड केल्यानंतर तुम्हाला ते गोष्टी इझिली दिसू शकेल. 1000 मिलीसेकंड मीन्स 1 सेकंड होती. तेव्हा एका सेकंदामधला फरक आपण समजू शकतो आणि आपल्याला ती लाईन ड्रॉ करत असताना दिसू शकते. इंटरमिजिएट पॉईंट कसे ड्रॉ होतात ते पण दिसू शकतात. सो दॅट्स वाय वी आर गिविंग दिस डिले फंक्शन. Okay, if you don't want it you can remove it, it is possible. So I think I have explained this DD algorithm in detail. In the next session we will discuss, okay, what we can do with in the next session we will discuss Bresson algorithm, and in this session only we will complete the discussion on advantages and disadvantages of this DD algorithm. Okay, as far as program is concerned, we will run this program or execute this program in a practical session when you come back to a college. So we don't consider the program now, we will directly go to advantages and disadvantages. As per MSBT guidelines also, okay, practicals to be conducted when college reopens.
So currently we are not considering the practicals. Okay. So advantages are, the algorithm is very simple. Uh, you can also identify this fact. Alg- this algorithm is very simple. Why is it simple? We want to calculate dx, dy length, and then just single for loop. Okay, within a single for loop, and by using a put pixel function, we can execute this algorithm. Okay, so by using these things we can easily execute this algorithm, right? Then it is a faster method for calculating the pixel position. It is very faster method, easily you can do it. But there are some disadvantages. Of this. There are some disadvantages of this particular algorithm. Okay, we are having advantages, on the same line we are having some disadvantages. And the disadvantages is that it is a time consuming. It takes time, because we are drawing each and every intermediate point. We have to call that put pixel function, so it is a time consuming process. Again, it is a orientation dependent means, okay, if there is a very very big change in x coordinate मध्ये जास्त चेंज असेल आणि वाय कोऑर्डिनेट मध्ये कमी चेंज असेल, तर एक्सच्या डायरेक्शनमध्ये तो काय करतो की जाण्याचा प्रयत्न करतो. कारण आपण काय करतोय, लेंथची व्हॅल्यू आयदर dx ची व्हॅल्यू घेतो किंवा dy ची व्हॅल्यू घेतो. तेव्हा लेंथ कुठल्या डिरेक्शनमध्ये जाण्याचा प्रयत्न करते, dxच्या, म्हणजे एक्स डिरेक्शनमध्ये जाण्याचा प्रयत्न करते, कारण एक्स मध्ये जास्त फरक आहे. ते ओरिएंटेशन डिपेंडंट आहे. तसं आपल्याला नको असतं, ओरिएंटेशन डिपेंडंट नको. आणि त्या ओरिएंटेशन डिपेंडन्सीमुळे स्टेअरकेस इफेक्ट येतो. आता स्टेअरकेस इफेक्ट म्हणजे काय ते तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये मी सांगेन. ब्रेसेनहाइम अल्गोरिदमच्या वेळेला आपण ते विचार करू. ठीक आहे. अँड सेकंड इज एंड पॉईंट ॲक्युरसी अल्गोरिदमची खूप कमी आहे. ओके, ॲज कम्पेअर्ड टू द अदर अल्गोरिदम्स, बिकॉज इट इज व्हेरी स्टार्टिंग अल्गोरिदम, सो ॲक्युरसी इज पुअर. So I will discuss in the next session Bresenheim algorithm, and then at that time I will tell you about the staircase effect. We'll try to solve some problems based on these algorithms also, which appeared in the MSBT papers. Thank you all. Thank you for attending this session.